राग ही एक भावना आहे आणि कुठचीही भावना वाईट किंवा चांगली नसते, तर त्याचं काहीतरी काम असतं आपल्या आयुष्यामध्ये. अजिबात राग येणं वाईटच आहे आणि राग येऊच नये असं म्हणणं देखील अननॅचरल आहे. म्हणजे राग आला की आपलं पित्त खवळलं असं जे आपण म्हणतो, हे राग आला की ॲसिडिटी वाढणं हे एक त्याचं कॉमन शरीरावर होणारा परिणाम आहे. तर ते रागाच्या भरात म्हणजे काय की त्यावेळी विवेकबुद्धी काम करत नाही. तर आत्ता माझी सटकली असं जे होतं ते हे अशा प्रकारामुळे होतं. 6 सेकंद थांबले असते तर कदाचित ते वाचले असते. आणि म्हणूनच आपल्या जे काय आपण बालपणीपासून ऐकत आलो की राग आला की पहिलं काय करा, 10 आकडे मोजा. 10 आकडे मोजण्यापाठीमागे हेतू हा आहे की हिंस्त्रपणा माणसामध्ये येत चाललेला आहे जास्तीत जास्त. त्याच्यामध्ये मीडियाचा खूप मोठा रोल आहे. आताच्या चित्रपटाचं नावच ॲनिमल असतं. बऱ्याच पालकांना असं वाटतं काउन्सिलिंग करणं म्हणजे मुलाला समोर बसवायचं आणि उपदेश करायचं. हे काउन्सिलिंग नसतं. सतत राग येणं हा रोग म्हणून कधी आपण निदान करू शकतो आणि काही औषधं असतात का? राग तो एक जळता निखारा असतो आणि तो जळता निखारा तुम्ही हातात घेऊन फिरत असता की त्या आला समोर की त्याला मारणार, परंतु तुम्ही हे विसरता की तो जळता निखारा तुमचा हात जळत असतो. नमस्कार, मी प्रदीप शिवगण. बॅक टू बेसिकमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. खरं तर येणाऱ्या 10 ऑक्टोबरला मेंटल हेल्थ डे आहे. त्यानिमित्ताने आजची मुलाखत आहे आणि आजचा विषय आहे राग. खरं तर मेंटल हेल्थ म्हटलं की आम्ही एक फ्रस्ट्रेशन डिप्रेशनवर एक एपिसोड केला होता आणि तुम्ही भरभरून कमेंट केल्या होत्या की डॉक्टर शेरे जे आहेत त्यांच्याशी अजून थोडं बोलायचं आहे, अजून कुठल्या तरी विषयावर गप्पा मारा. तेही औचित्य आम्ही साधलं आहे आणि आजचा विषय आहे राग. छोट्या मोठ्या गोष्टींच्यावर आपल्याला राग येतो आणि मग जीवन उद्ध्वस्त होईपर्यंत सगळं जातं. तर त्या संदर्भातली ही मुलाखत आहे. अर्थात आपल्यासोबत आहेत डॉक्टर शाश्वत शेरे सर. सर, बॅक टू बेसिकमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. नमस्कार. आता बॅक टू बेसिक कार्यक्रमाची रूपरेषा आणि संदर्भ तुम्हाला कळलेले आहेत, सामान्य प्रश्न आणि सगळे. हा विषय असा अत्यंत महत्त्वाचा आहे, हे काही मी तुम्हाला सांगायची आवश्यकताच नाही. फार बारीक सारीक गोष्टीतून राग येतो आम्हाला. तर काय राग काय येतो माणसाला सर, हा साधा प्रश्न आहे. आणि मग हा येणं चांगलं की वाईट? अगदी हा कॉमन प्रश्न आहे की राग येणं चांगलं की वाईट. कुठचीही भावना, राग ही एक भावना आहे आणि कुठचीही भावना वाईट किंवा चांगली नसते, तर त्याचं काहीतरी काम असतं आपल्या आयुष्यामध्ये आणि म्हणून या भावना आपल्या मनामध्ये शरीरामध्ये असतात आणि त्या कार्य करत असतात. प्रत्येक भावनेचं काहीतरी कारण असतं आणि त्यातून काहीतरी एक ऊर्जा मिळत असते आपल्याला काहीतरी काम करण्याची. तर राग ही भावना अशासाठी निर्माण होते की ज्यावेळी आपल्याला काहीतरी हवं असलेलं मिळवायची गरज असते आणि त्यामध्ये अडथळा निर्माण होतो, त्यावेळी आपल्याला राग येतो. आणि तो राग हा आपल्याला कार्यप्रवण करण्याकरता असतो की तो अडथळा दूर करायला पाहिजे आणि आपण पुढे जायला पाहिजे आणि आपल्याला हवं ते मिळवायला पाहिजे. म्हणजे ही गरजेची गोष्ट आहे. अगदी गरजेची गोष्ट आहे. अगदी लहान मूल जर तुम्ही म्हटलं आणि त्याला एखादं खेळणं पाहिजे असलं आणि ते खेळण्याकडे धावत चाललं असलं आणि तुम्ही त्याला अडथळा आणलात तर ते लगेच रागाने रडायला लागतं, ओरडायला लागतं. हा अगदी साधा नॅचरल असा भावनेचा प्रकार आहे. त्याच्यामुळे राग ही एक नॅचरल गोष्ट आहे. अजिबात राग येणं वाईटच आहे आणि राग येऊच नये असं म्हणणं देखील अननॅचरल आहे किंवा नैसर्गिक आहे. तर राग येणं ही एक नैसर्गिक भावना आहे. फक्त तो किती यावा, कसा यावा, तो कसा व्यक्त करावा यावरून सगळं त्याचे फायदे तोटे ठरत असतात. ठीक आहे, म्हणजे राग येणं गरजेचं आहे तरी आपल्याला कळलं, पण ते पुढे आपण बघत जाऊ. पण राग चांगला की वाईट हे ठरवायचं कसं सर? ज्यावेळी असं असतं राग यामुळे अनेक वाईट गोष्टी घडतात राग येण्यामुळे, म्हणून त्याला डिस्ट्रक्टिव्ह इमोशन म्हणतात. आपल्या जसं आपण म्हटलं की काही चांगल्या इमोशन्स असतात, जसं प्रेम आहे किंवा दया आहे किंवा असे जे काही भावना आहेत, या भावना या कन्स्ट्रक्टिव्ह आहेत की याच्यातून काहीतरी चांगलं घडायला पाहिजे असतं, घडत असतं. तशी राग ही एक डिस्ट्रक्टिव्ह अशी भावना आहे की त्याच्यामुळे काहीतरी नाश करतं, म्हणजे जो अडथळा असतो तो आपण बाजूला करत असतो, यासाठी राग येत असतो. तर त्याच्यामुळे राग येणं वाईट नाही आहे, फक्त त्या व्यक्त करण्याच्या आणि त्याच्यातून काय आपण साध्य करणार या गोष्टीवरनं तो चांगला वाईट हे ठरत असतं. मग ती सर मर्यादा कशी ठरवायची की बाबा हा अशा प्रकारचा राग येणं वाईट? ज्यावेळेस असं होतं की त्या राग येण्यामुळे काहीतरी वाईट घटना घडत असतील, दुसऱ्यावर अन्याय होत असेल, काहीतरी खरोखर कसल्या कोणातरी हाणामारीपर्यंत जात असेल, तर ते निश्चितच वाईट गोष्ट आहे. आणि तो स्वतःच्या आतमध्ये दाबून ठेवूनसुद्धा वाईट गोष्टी घडतात, कारण त्याचा आपल्या शरीरावर वाईट परिणाम होत असतो. आणि यामुळे या गोष्टी जर वाईट परिणाम घडत असतील तर तो राग वाईट म्हणायला पाहिजे आणि त्यासाठी काहीतरी आपल्याला करायला पाहिजे. म्हणजे स्वतःला त्रास होणं आणि दुसऱ्याला त्रास होणं यातलं काहीही होत असेल. अगदी नक्की, अगदी नक्की. तर मला ऐकून जरा आश्चर्य वाटलं म्हणून की राग येऊन चांगलं होतं असं काय, म्हणजे तुम्ही एखादं उदाहरण देऊ शकाल?
राग येऊन चांगलं होतं म्हणजे त्या रागातून आपल्याला ऊर्जा मिळत असते, ही गोष्ट लक्षात घ्या. आणि ऊर्जा ही तुम्हाला कार्यप्रवण करणारी असते. अगदी साधं नेहमीचं उदाहरण सगळ्यांना माहिती असलेलं घ्यायचं तर महात्मा गांधींचं घेता येईल. महात्मा गांधी ज्यावेळी दक्षिण आफ्रिकेमध्ये होते आणि त्यांना रेल्वेच्या एका डब्यातून ते काळे आहेत म्हणून फेकून देण्यात आले होते. अतिशय राग आला होता त्यांना की हे आपण काळे आहोत म्हणून असा अन्याय घडला. परंतु त्या रागाचा उपयोग त्यांनी एक चळवळ उभारण्यासाठी केला. तिथे गोऱ्यांविरुद्ध किंवा काळ्या गोऱ्यांचं विषमता याच्या नष्ट करण्यासाठी त्यांनी काळ्या लोकांची एक चळवळ उभी केली. त्या चळवळीचं स्वरूप पुढे भारतात येऊन त्यांनी इंग्रजांविरुद्ध चळवळ उभी करण्यासाठी खर्च केलं. तर हा येणारा जो राग आहे तो काही अशा कन्स्ट्रक्टिव्ह कामासाठी सुद्धा उपयोगी होऊ शकतो. अर्थात ते करण्याची आपल्याला बुद्धी पाहिजे आणि आपल्याला माहिती पाहिजे. बापरे, हे अत्यंत वेगळं आहे. म्हणजे राग ही गरजेची गोष्ट आहे आणि ती राग एक ऊर्जा आहे. बरोबर, चांगल्या कामांसाठी आपण वापरू शकतो. नक्कीच. बऱ्याचदा सर राग आला की अंग थरथरतं, श्वास फुलतात आणि असं सगळं होतं. तर हा भीतीचा प्रकार आहे का? म्हणजे मला प्रश्न असा विचारायचा की राग आणि भीती हे काय एकमेकाशी निगडीत आहेत, संलग्न आहेत? तसे निगडीत नाही आहेत, कारण भीती ही वेगळी भावना आहे. भीती ही भावना निर्माण होण्याचं कारण आहे की कुठच्या तरी गोष्टीचा धोका आपल्याला वाटतो आणि त्यावेळी मग आपल्याला भीती वाटते. आणि त्याचं कारण असं असतं की ज्या गोष्टीपासून धोका आहे त्यापासून आपण बचाव करायला पाहिजे स्वतःचा. ही त्यातली कन्स्ट्रक्टिव्ह गोष्ट असते आणि याचा उपयोग आपल्याला जी ऊर्जा निर्माण होते की भीतीमुळे सुद्धा, ती आपण अशासाठी उपयोगात आणतो की आपण त्यापासून आपला बचाव करायला पाहिजे, त्या धोक्यापासून. ही भीती आहे. आणि राग हे आपण तो अडथळा दूर करण्यासाठी काहीतरी करायला पाहिजे, यासाठी ऊर्जा देणारी भावना आहे. हे राग आला की श्वास फुलतो, हात थरथरतात, अंग सगळं याचं कारण असं आहे की राग ही जी भावना आहे ती भावना ऊर्जा निर्माण जी करते ती आपल्या मेंदूमधल्या काही भागाकडून आपल्या सर्व शरीरात बदल घडवते. आपल्या शरीरामध्ये 2 प्रकारच्या नर्वस सिस्टीम असतात की ज्या एक आपल्या कंट्रोलमध्ये असतात. म्हणजे आपण हात हलवायचा तर हात हलवू शकतो, पाय हलवायचा तर पाय हलवू शकतो. परंतु काही जी आपल्या अवयव आहेत त्याची हालचाल जी असते किंवा त्याचं जे कार्य असतं ते ऑटोमॅटिक कंट्रोलकडे असतं. जसं ऑटो पायलटवरती ठेवलं की विमान आपोआप चालू राहतं तसं ते असतं. आणि ते जो ऑटोमॅटिक जी नर्वस सिस्टीम असते त्या नर्वस सिस्टीमवर सगळ्या भावनांचा परिणाम होत असतो. ज्या प्रकारच्या भावना निर्माण होतात त्याला अनुसरून शरीरात काय बदल व्हायला पाहिजेत यासाठी त्या भावना असतात आणि यासाठी ती यंत्रणा असते. म्हणजे काहीतरी थोडं तसं झालं की ती यंत्रणा कार्यान्वित होते. एकदम इमर्जन्सी बटन दाबल्यावर जसे सगळ्या ऑटोमॅटिक गोष्टी घडतात तसं ते असतं. आणि त्याचा काय शरीराला उपयोग असतो का? त्याचा शरीराला असा उपयोग असतो की आपल्याला जर छातीत धडधडायला लागलं म्हणजे काय तर हृदयाचा पंप जोरात काम करायला लागला, सर्व शरीरभर आपलं रक्त खेळायला लागलं, त्याच्यातून ऑक्सिजन सर्व शरीराला आपल्या स्नायूंना मिळाला, ज्याच्यातून आपल्याला जर फाईट करायचं असेल, रागाने कोणावरती हल्ला करायचा असेल, त्याच्याशी तोंड द्यायचं असेल, तर या सगळ्या गोष्टीकरता आपल्या शरीराला तयार करणं हे त्याचं कारण असतं. आणि हा त्या यंत्रणेचा उपयोग असतो. आणि म्हणूनच भावना जेव्हा भडकतात त्यावेळेस हे सगळे शरीरावरती परिणाम घडवत असतात. एक परिणाम असाही होतो की आपल्या पोटामध्ये एकदम आग पेटायला लागते आणि ॲसिडिटी वाढायला लागतं. हे वाढण्याचं कारण असं असतं की आपल्याला जे काही पोटामध्ये असेल ते पटकन पचून जायला हवं असतं. कारण राग आला म्हणजे आपल्याला लढायची तयारी करायची, त्यावेळी अन्न पचवत बसण्यासारखी आरामाची गोष्ट आपल्याला नाही करायची. तर म्हणून मग आपल्याला ते अन्न आहे ते पचवून तरी टाकायला पाहिजे. रागामध्ये समजा आपण हे सगळं प्राणीमात्रापासून आलेलं आहे. मी तेच विचारणार होतो सर की आता जे सांगताय तुम्ही किंवा जे घडतंय हे हल्ला करण्यासाठीच प्रिपरेशन? हो, हे सिस्टीम आधीपासून? ही सिस्टीम आपल्या शरीरामध्ये वर्षानुवर्ष आपण प्राणी असल्यापासून आलेली आहे. आता बाजूची सामाजिक परिस्थिती बदलली, आता काही कोणी वाघ येत नाही खायला, परंतु तरी देखील ती सिस्टीम आहे ती तशीच आहे की ज्यामुळे धोका वाटला किंवा काही अंगावर येत आहे असं वाटलं, ज्याच्याशी फाईट करायचं आहे असं वाटलं की ती सगळी यंत्रणा कामाला लागते. आणि म्हणून मग समजा समोरच्या जो काही हिंस्त्र पशु आहे त्याला आपण मारून टाकलं तर खाऊन टाकणार, ते खाऊन टाकल्यावर ते पचवायला आपल्याला पुन्हा ॲसिड वाढायला पाहिजे. यासाठी तर अशा रीतीने राग आला की ॲसिडिटी वाढणं हे त्याचं कॉमन शरीरावर होणारा परिणाम आहे. म्हणजे आपण जे काय म्हणतो ॲसिडिटी आपली सतत असते बऱ्याच लोकांना, ज्यांना गॅसेसचे प्रॉब्लेम म्हणू आपण, हे रागामुळे सुद्धा होऊ शकतं. हो, आपल्या बोलीभाषेमध्ये आपण नेहमी हा एक वाक्प्रचार वापरतो की माझं पित्त खवळलं. ते पित्त खवळणं म्हणजे हेच आहे. म्हणजे राग आला की आपलं पित्त खवळलं असं जे आपण म्हणतो, त्यावेळी आपल्या पोटामध्ये ॲसिड सिक्रेट होतात आणि ती आपल्यावरती
हानिकारक ठरू शकतात. हे मला आज पहिल्यांदा कळलं की आपल्या ऍसिडिटीचा प्रॉब्लेम आपला राग सुद्धा असू शकतो. नक्की असतोच म्हणजे. नक्की असतं, नक्की असतं. बापरे, बऱ्याचदा ऐकलंय सर मी असं की किंवा आपण अनुभवतो खूपच राग आला आणि समोरच्या आपण काही करू शकत नाही, ते शिशू सुद्धा होतं वगैरे, असं ते खरं आहे? हो, मी जसं म्हटलं की शरीराला हलकं करायचं असतं आपल्या फायटिंग करण्यासाठी. तर शरीरामध्ये काय अनावश्यक ज्या गोष्टी असतात त्या बाहेर टाकून द्यायच्या, म्हणून मग आपल्याला शिशूला जायला लागतं. म्हणजे आपलं शरीर हलकं झालं. आपली सगळी जी काही ऊर्जा आहे त्या क्षणी आपल्या स्नायूंना ताकद देण्यासाठी आणि फाईट करण्यासाठी किंवा पळून जाण्यासाठी वापरायची असते, आणि म्हणून ते सगळे बदल या ऑटोमॅटिक सिस्टीमकडून घडत असतात. म्हणजे ही सगळी नॅचरल प्रक्रिया आहे. अगदी नॅचरल प्रक्रिया आहे. मग सर म्हणजे याचा अर्थ आपण बऱ्याचदा म्हणतो बघा, शॉर्ट टेम्पर आहे माणूस किंवा तो सटकते लगेच एकेकाची, अशी माणसं असतात. अगदी असतात. आणि हे जे सटकणं जे प्रकार आहे, आम्ही त्याला इमोशनल हायजॅकिंग असं म्हणतो. तर हायजॅकिंग म्हणजे काय आहे की ही जी मी म्हटलं जी ऑटोमॅटिक काम करणारी आपली नर्वस सिस्टीम आहे, त्या नर्वस सिस्टीमकडे पहिल्यांदा जे काय आपल्याला आजूबाजूच्या गोष्टींचं आकलन होत असतं, संवेदना होत असतात, त्या संवेदना आपल्या विचार करणाऱ्या मेंदूकडे जाण्यापूर्वी या एका जाळीतून जातात, या फिल्टरमधून जातात. असा मेंदूत एक फिल्टर आहे. हां, मेंदूत एक असा फिल्टर आहे किंवा असा एक टोल नाका आहे असं आपण म्हणूया, की तो चेक करतो. जसं टोल नाक्यावरती प्रत्येक गाडीचा फास्टॅग चेक करतो, तसं तो पहिल्यांदा हे चेक करतो की ही येणारी जी काही भावना आहे ही काहीतरी जुन्या अशा आठवणींशी निगडीत आहे का, की ज्यावेळेस आपल्याला खूप राग आला, ज्यावेळेस खूप आपल्याला त्रास झाला, अशा कोणत्याही गोष्टी संलग्न अशी ही गोष्ट असेल आत्ता घडणारी, तर तो लगेच ही ऑटोमॅटिक सिस्टीम ऑन करतो आणि हा एकदम पॅनिक बटन दाबतो की जेणेकरून ही सगळी ऑटोमॅटिक नर्वस सिस्टीम काम करायला लागते. काहीतरी धोका आहे, काहीतरी आपल्याला ॲक्शन घ्यायची आहे, आणि म्हणून तो ॲक्शन घेतो आणि मग त्यावेळी विचार बाजूला पडतो. आपण अनेकदा म्हणतो की भावनेच्या भरात असं झालं, भावनेच्या भरात खून झाला, भावनेच्या भरात खाणामारी झाली. रागाच्या भरात असं हां, केलं मी. तर ते रागाच्या भरात म्हणजे काय की त्यावेळी विवेकबुद्धी काम करत नाही. तर त्यावेळी फक्त आपल्या भावना काम करतात, आणि म्हणून आम्ही याला इमोशनल शॉर्ट सर्किट हायजॅकिंग म्हणतो, शॉर्ट सर्किटिंग म्हणतो. असं ते सगळे सिस्टीम असते. अर्थात ही सिस्टीम चांगल्यासाठी आहे, हां, कारण ही सिस्टीम शेवटी आपल्याला वाचवण्यासाठी बनली आहे, की आपल्याला चांगलं काहीतरी आपल्याला घडवायचं ही ऊर्जा आहे, ती आपल्याला फाईट करण्यासाठी किंवा काहीतरी करण्यासाठी जी ऊर्जा आलेली आहे, आणि ती वापरायसाठी शरीराची तयारी करणं हे या प्रक्रियेमध्ये चालू असतं. परंतु जेव्हा आपण म्हणतो की याचा हा माणूस शॉर्ट टेम्पर्ड आहे किंवा हा पटकन सटकतो, याचा अर्थ असा की त्याला विवेकबुद्धीकडे जास्ती तो जातच नाही, तर तो भावनेच्या भरातच सगळं करत असतो. तसं हे असं तो करायला त्याला काही कारणीभूत असतं? हां, त्याचे बालपणीचे अनुभव जे काय असतात, शरीरातल्या हॉर्मोन्सचे परिणाम हे काही असतात, या सगळ्यामुळे त्याची हे जे सेंटर असतं की आपण म्हणू जो टोलनाक्यावरचा मी म्हटलं माणूस असतो, जो सेन्सर असतो त्याचा, तो इतका सेन्सिटिव्ह बनलेला असतो की जरा बारीकसं काय झालं की तो लगेच एक्सप्लोड होतो. तर असं जे होतं, तुम्हाला एक उदाहरण देतो की स्मोक डिटेक्टर असतात. स्मोक डिटेक्टर म्हणजे काय, त्याचं काय काम असतं, तर आग लागली तर ते जो धूर येतो तो डिटेक्ट करतो आणि त्याच्यानुसार तो डायरेक्ट आगीच्या बंबाला बोलवतो. म्हणजे तिकडे ती गट्टा वाजते, ते लगेच निघतात कुठे झालं आणि मग तिकडे आगीच्या ठिकाणी येतात. आता या स्मोक डिटेक्टरला आग लागलेली कळावं म्हणून ही यंत्रणा तयार झालेली आहे. पण जर असं असेल की तो स्मोक डिटेक्टर अतिसेन्सिटिव्ह झालेला असेल आणि मग तुम्ही देवासमोर उदबत्ती लावलीत तरीसुद्धा तिकडून बंब धावत येईल. तर हे असं जेव्हा होतं त्यावेळेस आपण म्हणतो की हा शॉर्ट टेम्पर माणूस आहे, हा याच्या पटकन सटकते. तर आत्ता माझी सटकली असं जे होतं ते हे अशा प्रकारामुळे होतं. म्हणजे हे खरं तर लहानपणापासून त्याची काळजी घ्यायला पाहिजे. नक्कीच नक्कीच नक्कीच. आणि हे मला फार सर आवडलं की ही ऊर्जा आहे. म्हणजे एखाद्याने आपला अपमान केला की आपल्याला राग येतो आणि त्या रागामुळे आपण काहीतरी नवीन घडवून दाखवतो किंवा त्याला दाखवून देतो आपण की बरोबर, चांगली गोष्ट आहे. सर आतापर्यंत आपण असं बघतो की राग कशामुळे येतो, राग म्हणजे काय, काय काय नेमकं होतं, शरीरात काय बदल होतात आणि या सगळ्या गोष्टींची गरज आहे हे असं सुद्धा म्हणतो. पण महत्वाची आपण गोष्ट चर्चा केली ती म्हणजे दुसऱ्याचं नुकसान किंवा स्वतःचं नुकसान होणार असेल तर मात्र हे वाईट आहे. बरोबर. त्यामुळे राग हा वाईटच म्हणावा सध्या आपण अशा प्रकारचा राग. तर मग सर याला काही उपाय आहेत, आपण स्वतःहून त्याला काही मर्यादा घालता येतात किंवा काही करता येतं, म्हणजे माणसाच्या हातात आहे का राग आवरणं? मी जसं मगाशी सांगितलं की तो सेन्सर जो असतो तो हे सगळं ऑटोमॅटिक गोष्टी पुढे घडवून आणतो की ज्याला राग, मग रागाच्या भावनेच्या भरात काही गोष्टी होतात आणि तो हायजॅक होतो. तर तसं हायजॅक होऊ न देणं
हे आपल्या विवेकी बुद्धीने आपल्याला डेव्हलप करायला लागतं. आणि जरी ते लहानपणापासून जर डेव्हलप झालेलं असेल तर चांगलीच गोष्ट आहे, पण जर ते तसं नसेल झालेलं तर मोठेपणी जाणीवपूर्वक आपल्याला असं कळायला लागतं की मग आपल्याला राग आवरता यायला पाहिजे. बरेच वेळा असं असतं की रागाच्या भरात काही गोष्टी घडल्यानंतर त्या माणसाला एक तासाभराने वाटतं, अरे रे उगाच आपण एवढं रागवलो, त्याच्यामुळे इतकं वाईट झालं, त्या माणसाच्या मनाला लागलं, अमुक गोष्ट वाईट झाली, हे नंतर आठवतं. पण या पश्चातबुद्धीला काही तसा अर्थ नसतो, कारण तुम्ही पाठी अंडू करू शकत नाही या गोष्टी. तर त्यामुळे आपल्याला ते 1 तास नंतर जे कळतं ते आपण प्रयत्नपूर्वक लवकर कळायला यायला पाहिजे. मग 1 तासाचं अर्ध्या तासानंतर कळायला लागलं, नंतर 5 मिनिटानंतर कळायला लागलं, आणि मग अशी स्थिती येते की तुम्हाला त्या क्षणी कळायला लागतं की आपला राग हाताबाहेर जातो आहे, आणि मग तुम्ही तो थांबवण्यासाठी प्रयत्न करू शकता. आणि आता तुम्हाला सांगण्याची साधी गोष्ट अशी आहे की हा जो काही थांबवण्याचा प्रकार आहे, म्हणजे विवेकबुद्धीने याला आवर घालण्याचा जो प्रकार आहे किंवा हे शॉर्ट सर्किट बंद करण्याचा जो प्रकार आहे, त्यासाठी किती अवधी लागत असेल, तर शास्त्रज्ञांनी हे शोधून काढलं आहे की कमीत कमी हा 6 सेकंद इतका छोटा अवधी आहे. म्हणजे मी जरा फोडून विचारतो की एखादा राग आला आपल्याला आणि आपण जी कृती करणार आहोत ते टाळण्यासाठी फक्त 6 सेकंद थांबायचे. 6 सेकंद तुम्ही थांबलात, पुढे आणखी थांबलात तर आणखी चांगलं, परंतु कमीत कमी जर 6 सेकंद तुम्ही ही ऊर्जा तुमची इकडे न जाता इकडे वळवलीत, किंवा म्हणजे ती जी काही तुमची प्रक्रिया आहे ती विवेकबुद्धीकडे वळवलीत, तर मग तुमचं हे जे पुढचं जे शॉर्ट सर्किटिंग आहे ते थांबू शकतं. आश्चर्य वाटतं. त्या रागाच्या भरात एवढ्या मोठ्या म्हणजे गुन्हेगार घडले, लोकांनी वाईट करून घेतलं, आपलं आयुष्य उद्ध्वस्त केलं, 6 सेकंद थांबले असते तर कदाचित ते वाचले असते. आणि म्हणूनच आपल्या जे काही आपण बालपणीपासून ऐकत आलो, आपले जे एज ओल्ड विजडम म्हणतात ज्याला, की राग आला की पहिलं काय करा, 10 आकडे मोजा. जुनी माणसं सांगायची की 10 आकडे मोज. 10 आकडे मोजण्यापाठीमागे हेतू हा आहे की तुमची ही कृती तुमच्या हाताबाहेर जाऊ नये आणि तुम्ही विवेकबुद्धीने विचार करावा की आपण काय करायचं आणि काय नाही करायचं. आपण चेष्टा करायची काय 10 मोजायचे राग आल्या वगैरे, पण हे त्याच्या मागचं कारण हे आहे 6-7 सेकंदाचं थांबणं जे आहे, म्हणजे मेंदू विचार करेल. बरोबर सर. तर हे आपल्याला थोडंफार कळलं की बाबा हा विचार हे करू शकतो आणि हे सगळं करू शकतो. मग अशी कुठली स्टेज येते की जिथे आपल्याला वाटतं की आता डॉक्टरांचीच गरज आहे, हे आपण थांबवू शकत नाही, किंवा तर हे कसं ओळखायचं सर? ज्यावेळी हे फारच वारंवार होत आहे आणि त्या माणसाला स्वतःला कळतं की आपण राग हा थांबवायला पाहिजे, परंतु नाही थांबवू शकत आहे, हे जे 6 सेकंदाची प्रक्रिया सांगितली ती करण्याकरता देखील त्याच्या मनाची काही यंत्रणा बरोबर काम करत नाही आहे. काही वेळा असं होतं की मग आपल्या मागच्या एपिसोडमध्ये आपण बघितलं की डिप्रेशन, निराशा, की ज्यामुळे माणूस पूर्ण निराश झालेला असतो, ज्याकडे काही ऊर्जा शिल्लक नसते. याच्यामध्ये रागाच्या भरामध्ये ऊर्जा अति वाढलेली असते, आणि मग काही वेळा असं होतं की आपण काहीही करू शकतो असं त्या माणसाच्या मनाची अवस्था होते, ज्याला उन्माद अवस्था असं म्हणतात, किंवा मॅनिया असं आम्ही आमच्या टर्मिनॉलॉजीमध्ये म्हणतो. तर या मॅनियामध्ये असं होतं की त्या माणसाला वाटतं आपण काही करू शकतो, आपल्या अंगात सगळी ताकद आहे, आपण ईश्वराचे अवतार आहोत, इथपर्यंत हे जाऊ शकतं, आणि त्यामुळे तो माणसाचा राग स्वतःला आवरत नाही, आणि मग अशा वेळी त्याला ट्रीटमेंटची गरज असते. मग त्याला औषधोपचार करावा लागतो, त्या औषधोपचाराने त्याचा राग आवरता घ्यायला लागतो, त्याच्या रागाचं जे काही एक्सप्लोजन असतं ते थांबवायला लागतं. या सगळ्या गोष्टी मग उपचारामध्ये येतात. सर असं काही आहे की आधीची पिढी थोडी कमी राग येणारी होती, आत्ताची पिढी जरा जास्त राग, म्हणजे आत्ताच्या काळातल्या लोकांना लवकर राग येतो, असं काही ऑब्झर्वेशन तुमचं आहे? नक्कीच आहे. आणि मला हे सांगायचे महत्त्व वाटतं की हा जो काही बदल घडतो आहे हा सगळ्या समाजामध्ये घडतो आहे. रागाचा जेव्हा अतिरेक होतो तेव्हा हिंसाचार वाढतो, आणि जेव्हा हिंस्त्रपणा माणसामध्ये येत चाललेला आहे जास्तीत जास्त, त्याच्यामध्ये मीडियाचा खूप मोठा रोल आहे. मीडियावरनं ज्या हिंस्त्रक गोष्टी, हिंसाचार, अत्याचार या गोष्टींचा इतकं बंबार्डमेंट होत आहे, आणि सगळ्यांच्या हातात मीडिया आहे, लहान मुलांच्या हातात मीडिया आहे, तरुण वयात येणाऱ्या मुलांच्या हातात आहे, की जेव्हा हॉर्मोन्सच्या ऑलरेडी त्यांचे जे भावना तीव्र करणाऱ्या गोष्टी घडत आहेत शरीरामध्ये, आणि त्यावेळेस या मीडियामधून त्यांना अशा प्रकारच्या गोष्टी दिसत आहेत. नाही सर, मी मध्ये थांबून तुम्हाला विचारतो की मीडिया काय मुद्दाम रागे ठेवा, हिंसा करा असं सांगत नाही, ती दाखवते की सत्य हे घडतंय, हे मग त्याचा कसा काय परिणाम? पण असं आहे की ते वारंवार बघितल्यामुळे त्या मुलांच्या मनावरची एक संवेदना क्षमता कमी होत जाते. जर तुम्ही विचार केला तर आजचं जे मूल आहे ते
वयात येईपर्यंत, जसे 15-16 वर्षाचं होईपर्यंत त्याने किती खून, किती अत्याचार, किती रेप सीन्स किंवा बघितलेले असतात या मीडियामधून. मग ते काल्पनिक असो, म्हणजे सिनेमातले असो किंवा प्रत्यक्षातल्या न्यूज आयटममधले असो, वॉर्स असतील, अनेक गोष्टीतले जे काही हिंसाचार आहेत ते बघून पटकन आणि त्यामुळे त्याची संवेदन क्षमता आहे ती बोथट बनत चाललेली आहे. आणि त्यामुळे प्रत्यक्षात जेव्हा अशी कृती इतर कोणी करत असतं किंवा त्याला करावीशी वाटते तेव्हा त्याला प्रतिबंध उरत नाही आणि वाटतच नाही की आपण चुकीचं किंवा वाईट करतो. बरोबर आहे. आणि कसं आहे की लहान मूल जे शिकतं ते मॉडेलिंगने जास्त शिकतं. म्हणजे समोरचा माणूस काय करतोय हे बघून ते त्याप्रमाणे करायला शिकत असतं. बरेचदा असं होतं की पालक आपल्या मुलाला इतके ओरडतात की तू असं केलं की आरडाओरडा करायचा नाही किंवा असं राग मनात धरायचा नाही, आणि प्रत्यक्षात पालक एकमेकांशी रागाने इतके बोलत असतात सतत किंवा भांडत असतात की ते बघून बघून मुलाला असं वाटतं की आपल्या मनासारखं झालं नाही की आपण रागवायचंच. काही कुटुंबामध्ये तर म्हणजे हिंसाचार घडत असतात किंवा म्हणजे ते पती पत्नीला मारत असेल किंवा अदरवेजसुद्धा अलीकडे दिसून येतं. तर हे जर मुलाने लहानपणापासून बघितलं तर त्याला असंच वाटतं की आपल्या मनासारखं नाही झालं की मारायचं आणि राग अशाच प्रकारे व्यक्त करायचा. हे ज्या अशा प्रकारे राग व्यक्त करणं जे आहे ते हल्ली वाढत चाललं आहे असं मला नक्कीच वाटतं. आणि त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी सतर्क राहण्याची आणि जाणीव ठेवण्याची गरज आहे. सर, हे एवढं बंबाटिंग खरंच चाललंय, आपण हे थांबवू शकत नाही. चित्रपटात तर इतकी मारामारी असते की हिरो व्हायचं असेल, तुम्हाला नायक व्हायचं असेल तर मारामारीच करावी लागते. अशा प्रकारचे चित्रपट येत आहेत. तर कसं सावरायचं सर मुलांना? म्हणजे पूर्वीच्या काळी, आमच्या काळी जेव्हा जंजीर सिनेमा आला आणि अमिताभ हा अँग्री यंग मॅन म्हणून प्रसिद्ध झाला आणि त्यावेळी सगळ्यांना असं वाटलं की त्यांच्या मनात दडलेलं जे काही राग आहे तो व्यक्त करणारा आणि त्याच्यावर ॲक्शन घेणारा कोणीतरी आहे आणि म्हणून त्याची सगळ्यांनी आवड त्यानं आणि त्याला भक्ती केली त्याच्याबद्दल. हळूहळू जे असं होत चाललं आहे की हिंसाचार इतका वाढला. आताच्या चित्रपटाचं नावच ॲनिमल असतं. तर म्हणजे माणसाच्या अंगातला जो काय प्राणी आहे तोच जणू काय जागा झाला आहे, हिंस्र प्राणी जागा झाला आहे. तर असं व्हायला लागलं आहे. हे आपण थांबवू शकत नाही, हे आपल्याला कबूल करायला पाहिजे की एकट्या माणसाचं काही काम नाही आहे की आपण हे सगळं बंद करावं किंवा बंदी करूनही काही फायदा होत नाही. ते आतून कुठेतरी लीक होत असतात गोष्टी. आपल्याला हे करायला पाहिजे लहान मुलांच्या बाबतीमध्ये की पालकांनी त्यांच्याशी संवाद करायला पाहिजे. जे काही तुम्ही पाहत आहात हिंसेची कृत्य किंवा रागाचं जे काय असं प्रकटीकरण जे होत आहे ते अशा प्रकारे व्हायला नाही पाहिजे. आपण राग चांगल्या प्रकारे व्यक्त करता आला पाहिजे, त्यातून काहीतरी घडवता आलं पाहिजे, काहीतरी नवीन करता आलं पाहिजे, नवे मार्ग शोधायला पाहिजेत. यासाठी राग येणं साहजिक आहे आणि तो तसा यावा देखील. परंतु त्याचा उपयोग हा काहीतरी हिंस्रक काही गोष्टी किंवा हिंसाचारामध्ये होऊ नये यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे. हे प्रत्येक पालकांनी स्वतःच्या उदाहरणाने आणि चर्चा करून मुलांच्या मनावरती बिंबवता आलं पाहिजे. स्वतः आधी तसं वागायला हवं. नक्कीच. नेहमीच काउन्सिलिंग म्हणून किंवा मध्ये मध्ये गप्पा मारताना सांगायला हवं की अशा बऱ्याच पालकांना असं वाटतं काउन्सिलिंग करणं म्हणजे मुलाला समोर बसवायचं आणि उपदेश करायचं. हे काउन्सिलिंग नसतं. मुलाशी तुम्ही मित्रासारख्या गप्पा मारा. जे काय आपण बघतोय समोर टी व्हीवरती ते काय खरं आहे, किती खरं आहे आणि तसं करणं किती योग्य आहे, किती अयोग्य आहे याविषयी मुलाशी बोला ना. आपण फक्त टी व्ही बघतो किंवा सिनेमा बघतो आणि घरी जातो असं होऊ नये. हा मला पडलेला प्रश्न आहे किंवा हे चर्चा करायची म्हणून जेव्हा मी अभ्यास करत होतो की वयानुसार काही बदल रागात होत जातो का, किंवा म्हणजे लहान असताना असा येतो, तरुणात असो, किंवा दुसरा मला एक प्रश्न जोडूनच विचारायचा आहे की लग्नानंतर माणसं जास्त रागीट होतात का? लग्नानंतर म्हणजे लग्न हे कारणीभूत नाही, कुटुंबाची जबाबदारी आल्यानंतर असं काही आहे? एक लहान मुलापासून आपण सुरुवात करूया. तर लहान मुलाचे हे राग कंट्रोल करण्याची जी काही तयारी असते ती त्याच्यामध्ये डेव्हलप झालेली नसते किंवा विकसित झालेली नसते. ते हळूहळू शिकत असतं. मी जसं म्हटलं तसं पालकांकडे बघून शिकत असतं की एखादी गोष्ट मनाविरुद्ध झाली तर ती आपण आपला राग कसा व्यक्त करायचा हे ते शिकत असते. शिकायला लागल्यावरती ते राग व्यक्त करायचं योग्य त्याचं परिमाण त्याला मिळालं की पुढे ठीक होतं. एकदम म्हातारपणीची गोष्ट घेऊया. तर एकदम म्हातारपणी काय होतं की आपल्या मेंदूची अवस्था ही लहान मुलाच्या मेंदूसारखी होते. मेंदूच्या पेशी आपल्या मृत व्हायला लागतात, कमी व्हायला लागतात आणि काम करीनाशा होतात. आणि म्हणून मग हा कंट्रोल जो लहान मुलाच्यात जो कंट्रोल डेव्हलप झालेला नसतो तो इथे डेव्हलप झालेला कंट्रोल जायला लागतो. आणि म्हणून आपण बघाल की ज्याला स्मृतिभ्रंशासारखा डिमेन्शियासारखा आजार झाला आहे असे जे काही रुग्ण असतात
त्यांच्या मनामध्ये रागाचा कंट्रोल कमी होतो आणि ते पटकन छोट्या गोष्टीने एकदम भडकतात, समोरच्यांवर त्यांची काळजी घेणाऱ्या माणसांवर भडकतात. हे होतं. लग्नाच्या बाबतीत म्हणाल तर असं होतं की ज्यावेळेस लग्न होतं त्यावेळी स्त्रीच्या आणि पुरुषाच्या म्हणजे आपल्या पार्टनरच्या एकमेकांबद्दलच्या अपेक्षा खूप वाढलेल्या असतात. आपण ज्यावेळी एकत्र राहतो, आपण ज्यावेळी प्रेमात असतो त्यावेळी आपण आपली नेहमीच चांगली बाजू उघड करत असतो आणि दुसऱ्याला किती आनंद होईल याची काळजी घेत असतो. जेव्हा तुम्ही 24/7 एकत्र राहायला लागता त्यावेळी मग तुमच्या अपेक्षा पुढे यायला लागतात की तुम्हाला असं वाटतं की समोरच्याने आपल्याला असा रिस्पॉन्स द्यायला पाहिजे, असं करायला पाहिजे आणि ते होत नाही आणि त्यात अडथळे निर्माण होतात. काही वेळा कुटुंबातल्या इतर लोकांकडून, जर तुम्ही एकत्र कुटुंबात राहत असाल तर इतर कुटुंबातल्या इतर लोकांकडून येणाऱ्या कॉमेंट्स, त्यांचे काही रिॲक्शन्स या सगळ्याचा परिणाम होतो आणि मग तुम्हाला राग येण्याची प्रक्रिया जास्ती वाढायला लागते. असं होऊ शकतं. मला असं वाटतं की तुलना ही एक यातला सर भाग असेल. नक्कीच. इतरांच्या बायका किंवा इतरांचे पुरुष नवरे असे तसे हा पण एक भाग असणार त्यातला. नक्कीच नक्कीच. सर आता राग तर येतोच, तुमच्या म्हणण्यानुसार राग येणंही चांगलं आहे. त्याची तुम्ही व्यक्त कसं करता हे ठरतं की ते तुम्ही कसं यूज केलंय त्याचा रागाचा, असं बोलत होतो आपण. तर हे कसं ठरणार सर की मला जो राग आलाय तो मी चांगल्या कामासाठी वापरलाय किंवा कसं रिॲक्ट व्हायचं सर? मग राग व्यक्त करण्याच्या अनेक वेगवेगळ्या पद्धती असतात. काही जण एकदम एक्सप्लोड होतात की मग ते दुसऱ्याच्या अंगावर ओरडतात, वस्तू तोडफोड करतात, फेकून देतात. हे रागाचे एक्स्ट्रीम परिणाम त्यांच्यावरती दिसतात. काही जण असतात ते राग गिळून टाकतात, जसं मी म्हटलं तसं आपल्या मनात दडवून ठेवतात. पण हे दडवून ठेवणं जे असतं ते पण खूप काही चांगली गोष्ट नसते. जसं मी म्हटलं त्याचा ॲसिडिटीवरती जसा परिणाम होतो तसं दडवून ठेवलेला राग शेवटी मनात साचत राहतो आणि मग पुढे कधीतरी तो एक्सप्लोड होतो. जेव्हा साचण्याची मर्यादा संपते आणि मग तो एकदम एक्सप्लोड होतो आणि मग त्यावेळेस तो विनाशकारी ठरतो. हे दोन्ही आपल्याला टाळायचं आहे आणि हे दोन्ही टाळायचं म्हणजे काय करायचं, तर आलेला राग हा कशासाठी, आपल्याला काय कारणाने राग येला हे आपल्या बुद्धीने तपासून बघायचं की या कारणाकरता आपल्याला राग, मग तो खरोखर इतका राग या गोष्टीने येणं आवश्यक आहे का हे आपण तपासून पाहायचं. जर खरोखर या गोष्टी रागाच्या आहेत तर ज्याच्यामुळे राग आला किंवा ज्या गोष्टीमुळे राग आला होता ती आपण अडथळा तो पार करू शकतो का, ती गोष्ट बदलू शकतो का आणि ती बदलण्यासाठी कोणत्या स्टेप्स आपल्याला घ्यायला पाहिजेत हे विचारपूर्वक ठरवायला पाहिजे. म्हणजे एखादी व्यक्ती जर समोरची आपल्याला काहीतरी चुकीचं बोलत असेल आणि किंवा आपल्याला टीका करत असेल आणि आपल्याला राग येतो आहे तर आपण या सगळ्या गोष्टींचा विचार करून त्या समोरच्या व्यक्तीशी शांतपणे बोलता आलं पाहिजे की या गोष्टी मला पटत नाही आहेत तुम्ही म्हणताय त्याचा मला राग येतो. परंतु आपल्याला हे बघायला पाहिजे की या कोणत्या गोष्टी आहेत की ज्या आपल्यामध्ये मतभेदाचं कारण आहे आणि ते आपण कसं सोडवायचं हे आपण बघूया. असं नाही आहे की दोन माणसांची सगळीच मतं एकमेकाला पटतील, परंतु एकमेकांचे दृष्टिकोन जर समजून घेतले दोघांनी संवाद करून तर मग या गोष्टीचा मला राग येतो आहे म्हणजे मी या गोष्टीला सेन्सिटिव्ह आहे ही गोष्ट समोरच्याला नीट कळेल आणि मग जर त्याला तुमच्याबद्दल काळजी असेल तर तो तसं बोलणं टाळेल. म्हणजे साध्या भाषेत सांगायचं तर मला तुझा राग येतो किंवा हे मला आवडत नाही याचा राग येतो असं पण सांगू शकतो. हो आणि निश्चित सांगावं. आपण नुसतंच दाबून ठेवू नये तर निश्चित सांगावं की हे असं बोलणं तुझं चुकीचं आहे असं मला वाटतं आणि याचा मला राग येतो. मग तो त्याची बाजू कदाचित सांगेल तुम्हाला की नाही मला अशा गोष्टीमुळे तुझा राग येतो. मग आपल्याला सुद्धा नीट विचार करायला, आत्मपरीक्षण करायला पाहिजे की तो म्हणतोय ते खरं आहे का, मग आपल्यातच काही चूक आहे का तेही तपासून बघायला पाहिजे, त्यातून आपल्यात सुधारणा घडवायला पाहिजे. या अशा संवाद तुम्ही जर चांगला ठेवलात एकमेकांशी तर हे जे परस्पर संबंधामध्ये रागाचे प्रसंग येतात ते खूपशे टाळू शकतो आपण. एक सर असं बऱ्याचदा ऐकतोय की याचा राग त्याच्यावर काढला असं म्हणतात, हे खरं आहे? अगदी खरं आहे. वड्याचं तेल वांग्यावरचं जे आपण म्हणतो की बॉस ओरडला आपल्या कर्मचाऱ्यावरती, कर्मचारी घरी जाऊन आपल्या बायकोला मारतो, बायको मग कुत्र्याच्या पाठी लागते, मग कुत्रा मांजराच्या पाठी लागते, मांजर उंदराच्या पाठी लागतं. तर हा जो सगळा प्रकार आहे तो असाच आहे की आपण ज्याच्याकडून आपल्याला काहीतरी हानी घडली किंवा ज्याच्याकडून आपल्याला काही सहन करावं लागलं त्याला आपण प्रत्युत्तर देऊ शकत नाही आणि म्हणून मग तो जो जी आलेली ऊर्जा असते ती आपण दुसऱ्यावरती काढतो की जो आपल्याला तसं करू शकणार नाही किंवा त्याच्यावर उलट उत्तर करणं. पण ही अतिशय चुकीची गोष्ट आहे आणि ती व्हायला नाही पाहिजे, यासाठी आपण काळजी घ्यायला पाहिजे. निश्चित. म्हणजे मला असं वाटतं की फार उघड आपल्या तरी भारतात तरी म्हणून किमान महाराष्ट्र भारतातच म्हणायला हवं बायका याला जास्त बळी पडतात. अगदी अगदी घरी बायकांच्यावर राग काढतो. अगदी अगदी. तर अत्यंत महत्वाच्या विषयावर आपण बोलत होतो, राग. तुम्ही म्हटलं तसं आपण आपल्या हातात आहे कंट्रोल करणं आणि योग्य ठिकाणी वापरणं. सतत राग येणं किंवा ह्या जो प्रकार आहे हा रोग म्हणून कधी आपण निदान करू शकतो आणि
काही औषधं असतात का ज्याला की ज्या औषधं पिऊन किंवा देऊन त्या पेशंटला आपण शांत करू शकतो असं असतं? निश्चितच असतं. आणि मी म्हटलं तसं की ज्यावेळी स्वतःला नुकसान होतं आहे आपल्या रागामुळे आणि दुसऱ्याला काही नुकसान होतं आहे किंवा आजूबाजूच्या परिस्थितीत नुकसानकारक काही गोष्टी घडत आहेत, असं जर होत असेल तर त्या रागावर नियंत्रण करणं आवश्यक आहे. आणि ते जर आपण स्वतःचं स्वतः करूच शकत नाही आहे तर मग अशा प्रसंगी औषधोपचाराची गरज भासते. हे नक्की म्हणजे औषधं आहे त्यासाठी? नक्कीच आहेत. अच्छा. आणि दुसरा किंवा घरातला कोणीतरी व्यक्ती किंवा आपल्या परिसरातला सतत चिडचिड करतो, राग येतो त्याला वगैरे आणि आपल्याला वाटतं काहीतरी असं आहे, तर याला काही मनोविकार किंवा मानसिक काही असू शकतं? असू शकतं. फक्त आपण जर त्याला तसं डायरेक्ट जाऊन सांगितलं तर तो कधीच कबूल करत नाही की मला काही हा मानसिक प्रॉब्लेम आहे असं. हां, हां. म्हणून अशा शब्दात त्याला पटवून द्यायला पाहिजे की तुझ्या या रागामुळे तुझं असं असं नुकसान होत आहे. तर म्हणून याच्यासाठी काहीतरी करण्याची गरज आहे. आणि मग त्यासाठी आपल्याला जर प्रोफेशनलची कोणा तज्ज्ञाची मदत घ्यायची असेल तर आपण नक्की घेऊ शकतो. अशा शब्दात त्याला पटवलं तर तो नक्की त्याच्यासाठी तयार होईल. आणि मग तो स्वतः तयार होऊन त्याच्यासाठी काम करणं ही सगळ्यात चांगली गोष्ट आहे. अर्थातच जे पलीकडे गेलेले असतात त्या मर्यादेच्या, त्यांना धरून पकडून आणून ट्रीटमेंटला आणावं लागतं, पण ती गोष्ट वेगळी. सगळ्यांनाच काही ते करावं लागत नाही. नाही, अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे सर, की आपल्याला वाटत असेल की हे सातत्यानं होत आहे आणि आपल्या कंट्रोलच्या बाहेर जात आहे, तर आपण डॉक्टरना भेटायला हवं, नक्की कन्सल्ट करायलाच हवं. राग हे फार हलक्यात घेण्याची गोष्ट नाही असं मला वाटतं. प्रचंड हानी होते ते होते. अगदी साधं म्हणजे आज मला पहिल्यांदा कळलं की ऍसिडिटी सुद्धा रागामुळे होत असते. मला वाटतं अनेक ऍसिडिटीची कारणं हीच असेल. सध्याच्या काळात मेंटल हेल्थ डे येतोय, परवाचा आहे, तर तुम्ही आमच्या प्रेक्षकांना त्याबद्दल काय सांगाल? बरेचदा राग येण्याची जी कारणं असतात त्याच्यामध्ये एक नेहमीचं कारण असतं की समोरचा माणूस मला काहीतरी वाईट बोलला आणि त्यामुळे मला भयंकर राग आला. त्यावेळी मी त्यांना बुद्धाचं उदाहरण देतो. बुद्ध माझ्यासमोर ठेवलेलं आहे. माझ्या पेशंटना मी असं उदाहरण देतो की बुद्धाच्याकडे कोणीतरी गेले आणि त्यांना बुद्धाला खूप शिव्या दिल्या आणि शिव्या दिल्या. बुद्ध शांत राहिला आणि पुढे गेला. तर त्याच्या अनुयायांनी त्याला विचारलं की त्यांनी एवढ्या तुम्हाला शिव्या दिल्या तर ते कसं काय तुम्ही सहन केलं, आणि म्हणजे तुम्ही काहीच बोलला नाही त्याला, तुम्हाला राग नाही का आला? त्याच्यावर तो बुद्ध असं म्हणाला की त्यांनी शिव्या दिल्या, त्यांनी जर एखादी गोष्ट मला दिली आणि मी ती घेतली नाही तर त्याचं काय होईल? ती कुणाकडे राहील? ते म्हणाले की त्या माणसाकडेच राहील. त्यामुळे मग मी त्याच्या शिव्या घेतल्या नाही, त्या त्याच्याकडेच राहिल्या. त्यामुळे मला त्याचा राग येण्याचं काय कारण? एक छान सुंदर कोट असा आहे की तुमच्या परवानगीशिवाय कोणी तुमची मानहानी करू शकत नाही. मानहानी व्हायची की नाही हे आपणच ठरवतो. एखाद्या गोष्ट हल्ली तर अगदी बारीकशी गोष्ट झाली तरी कोणीतरी माझं काय तरी मानहानी झाली, आमचं माझं मनं दुखवतात. हे जे काही आहे ते काही म्हणजे मनं काही एवढी हलकी असू नयेत की जे अशा बारीकशा गोष्टींनी दुखवतील. आणि मी जसं म्हटलं तसं हे जे इमोशनल शॉर्ट सर्किटिंग आहे किंवा हायजॅकिंग आहे ही फार डेंजरस गोष्ट आहे. तुम्ही कल्पना करा की आजकाल जगामध्ये अनेक अणुअस्त्र आहेत की अशी आहेत की जे ॲटम बॉम्ब्स आहेत की जे सगळ्या जगाचा विनाश करू शकतात. एखादा माणूस जो त्याच्या हातात ज्याचा रिमोट आहे या सगळ्या अणुअस्त्रांचा, त्याचं जर असं शॉर्ट सर्किट झालं आणि ते बटन दाबून गेलं तर सगळं विध्वंसच होईल ना. तर त्यामुळे या अशा प्रकार होण्यापासून आपण बचावायला पाहिजे आणि त्यासाठी आपण नक्की काळजी घ्यायला पाहिजे. बरेचदा असंही म्हणतात की राग, तुम्हाला एखाद्या माणसाचा जेव्हा राग येतो तो एक जळता निखारा असतो आणि तो जळता निखारा तुम्ही हातात घेऊन फिरत असता की त्या आला समोर की त्याला मारणार, परंतु तुम्ही हे विसरता की तो जळता निखारा तुमचा हात जळत असतो आणि त्यामुळे होणारं नुकसान फार मोठं असतं. हे सगळ्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे. आणि अत्यंत सर काय चपकर उदाहरण आहे. जळता निखाराच आहे राग, स्वतःलाच जळतो जास्त. येस. तर तुम्ही आज पुन्हा एकदा वेळ दिलात बॅक टू बेसिकला, त्याबद्दल म्हणावं आभार. धन्यवाद. तर मित्र, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा. आम्ही सगळ्या टीमकडून तुम्हाला विनंती करतो की रागावर कंट्रोल करा, मेंटल हेल्थ चांगले ठेवा. आपल्याला सगळ्या अर्थाने चांगलं राहायचं असेल तर मेंटल हेल्थ ही एक फार महत्त्वाची गोष्ट आहे, ज्याच्याकडे जाणीवपूर्वक बघा. कमेंटमध्ये नक्की लिहा आजचा भाग कसा वाटला. या संदर्भात काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. सरांचा गेल्या वेळी जो आपला एपिसोड झाला फ्रस्ट्रेशन डिप्रेशनचा, त्यावेळी बऱ्याच लोकांनी असं सांगितलं, असं विचारलं की सरांच्या क्लिनिकचा नंबर पत्ता द्या म्हणून. तेव्हा मी सरांची परवानगी घेतलेली नव्हती, पण यावेळी आम्ही परवानगी घेतलेली आहे. आम्ही डिस्क्रिप्शनमध्येच त्यांच्या क्लिनिकचा पत्ता आणि नंबर लिहून तुमच्या वेळेनुसार आणि सरांच्या वेळेनुसार तुम्ही भेटू शकता. मनापासून आभार. बॅक टू बेसिक